जय शिवराय मित्रांनो, मी सागर गौड देशमुख आपल्या स्टोरी टॉक्सच्या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आपल्या मागील व्हिडिओजमध्ये आपण आत्तापर्यंत पाहिलं महाराष्ट्राचा इतिहास, प्राचीन महाराष्ट्राचे उल्लेख, महाराष्ट्र नावाबद्दलची माहिती जाणून घेतली. तसेच महाराष्ट्रातील प्रथम नागरिक कोण, हे कोठून आले आहेत, त्यांचा काय इतिहास आहे, त्यांचे मूळ वंश कोणते, मराठ्यांचे मूळ वंश याबद्दलची माहिती जाणून घेतली. मित्रांनो, आता आपण सुरुवात करणार आहोत मराठ्यांच्या इतिहासाला. मराठ्यांचा इतिहास याची माहिती जाणून घेण्यापूर्वी आपल्याला हे गरजेचे आहे की महाराष्ट्र महोदयाचा पूर्वरंग कसा होता. महाराष्ट्रात मराठ्यांच्याही आधी काही मुसलमानी सत्ता होत्या. मुसलमानी सत्तांची माहिती जाणून घेतली पाहिजे. तसंच अल्लाउद्दीन खिलजी, बहमनींचे राज्य. तर बहमनींचे राज्य हे काय होतं, त्यातून काही त्याचे तुकडे पडल्यानंतर महाराष्ट्रात काही 5 मुसलमानी शाह्या तयार झाल्या, त्याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत. तर आज पाहूयात अल्लाउद्दीन खिलजी. तर अल्लाउद्दीन खिलजी इसवी सन 1294 अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरीचा राजा रामचंद्र यादव यावर स्वारी करून त्याचा पराभव केला आणि काही मुसलमानी इतिहासकारांवर विश्वास ठेवायचा झाला तर अगणित लूट घेऊन तो दिल्लीस परतला. या स्वारीमुळे रामदेवास दिल्लीच्या खिलजी सुलतानाचे मांडलिकत्व पत्करावे लागले व मांडलिकाने एकदा तरी सुलतानाचे दर्शन घेऊन दिल्लीस जाणे गरजेचे असल्यामुळे रामदेवास दिल्लीस जाणे भाग पडले व तेथे तो काही काळ राहिल्यानंतर देवगिरीस परतला. अल्लाउद्दीन खिलजीच्या कारकिर्दीत मलिक काफूरने दक्षिणेवर अनेक स्वाऱ्या केल्या व या स्वाऱ्यांत मांडलिक या नात्याने रामदेवास मलिक काफूरला सहाय्य करणे आवश्यक होऊन बसले. रामदेवाच्या पश्चात त्याचा मुलगा शंकरदेव व जावई हरपाळदेव हे दोघेही सत्ताधारी बनले. या दोघांना खिलजींचे मांडलिकत्व मान्य नव्हते. त्यांनी आपले स्वातंत्र्य टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण या प्रयत्नाला यश न येता त्यांना हार खावी लागली. एवढेच नाही तर या अयशस्वी प्रयत्नांचा एवढा विपरीत परिणाम झाला की इसवी सन 1318च्या सुमारास यादवांचे राज्य बुडाले व महाराष्ट्रातील हिंदू राज्याची परंपरा खंडित झाली. यादवांचे राज्य बुडाल्यानंतर महाराष्ट्रात तत्काल बहमनी राज्य स्थापन झाले नाही, कारण काही वर्षे खिलजीनंतर तुघलक या दिल्लीच्या सुलतानांचा अंमल महाराष्ट्रावर चालू राहिला. पण दिल्लीहून दक्षिणेसारख्या लांबच्या ठिकाणी राज्य करणे अतिशय जलद दळणवळणाच्या साधनांच्या अभावी अशक्यच होते. या मुहम्मद तुघलकाने आपली राजधानी दिल्लीहून हलवून दक्षिणेत देवगिरीजवळच दौलताबाद येथे आणण्याचा प्रयत्न केला, पण त्यामुळे उत्तरेत बंडे उद्भवली. म्हणून त्याने दौलताबाद राजधानी करण्याचे सोडून दिले व पुन्हा दिल्लीस राजधानी म्हणून त्याने जाहीर केली. पण यामुळे दक्षिणेत बंडे उद्भवली याची बातमी तो भडोसला वेढा घालून बसला असताना त्यास समजली. म्हणून त्याने 2 सरदारांस दक्षिणेत पाठवून दिले, पण त्यांच्याकडून काहीच झाले नाही. उलट दक्षिणेतील मुसलमानांनी त्यावेळचा दक्षिणचा सुभेदार निजामुद्दीन यास कैद करून इस्माईल मग यास नसीरुद्दीन शाह अशी पदवी देऊन त्याची दौलताबाद येथे राज्यावर स्थापना केली. पण मुहम्मद तुघलक भडोसहून त्याच्यावर चालून आला व बंडखोरांचा पुढारी अल्लाउद्दीन हसन आणि इस्माईल मग यांना आपल्या बायका मुलांसह पळून कलबर्ग्याला जावे लागले. एवढे होते न होते तोच गुजरातेत मोठे बंड उत्पन्न झाले. त्यामुळे मुहम्मद तुघलकाने मुल्क सरतीज, कबामुद्दीन, मलिक जोहर, शेख बुरहान इत्यादींकडे दक्षिणेचा कारभार सोपवून स्वतः गुजरातेकडे निघून गेला. इकडे अल्लाउद्दीन हसनने येथील बंडखोरांच्या साहाय्याने सरतीजला ठार करून तुघलकांचे सैन्य उधळून लावले. इस्माईल मग हा म्हातारा झाला होता. त्याला यावेळी कराव्या लागणाऱ्या हालचाली सोसण्यासारख्या नव्हत्या, त्यामुळे त्याने आपणहून येथील राज्यपद सोडून दिले. तेव्हा बंडखोरांनी अल्लाउद्दीन हसन यास 3/8/1347 रोजी राज्यावर बसविले. अशा रीतीने दक्षिणेत स्वतंत्र मुसलमानी राज्याची स्थापना झाली. तर हा अल्लाउद्दीन हसन याच्याबद्दलचा काय इतिहास आहे व त्यातूनच तयार झालेले बहमनी राज्य याबद्दलची माहिती बघूया. तर हा अल्लाउद्दीन हसन हा मूलतः कोण व कोठील याविषयी निश्चयात्मक असे काही सांगता येत नाही. त्याचे संपूर्ण नाव अल्लाउद्दीन हसन गंगू बहमणी असे होते. या बाबतीत फिरिश्ता व शिराजी
यांचे म्हणणे असे की हा प्रथम गंगरस नावाच्या ब्राह्मणाच्या घरी गुलाम होता. मराठी कागदपत्रांत काही ठिकाणी जुन्या हकीकती दिल्या आहेत. त्यात हा गंगरस बेळगाव जिल्ह्यातील अथणी ऐनापूर या बाजूचा कुलकर्णी होता असे नमूद आहे. गंगरस या नावातील अरस या शब्दावरून हा मूळचा कर्नाटकी असावा याविषयी शंका राहत नाही. दुसरीही एक बाब या संबंधी लक्षात ठेवण्यासारखी आहे, ती म्हणजे ही की अल्लाउद्दीन हसनने पहिले विजय मिळवले ते मिरजेच्या बाजूचे होते. यावरून अल्लाउद्दीन हसन हा मूळचा मिरजेच्या बाजूचा असावा असे वाटते. फिरिश्त्याच्या म्हणण्याप्रमाणे आपला मालक गंगरस याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता अल्लाउद्दीन हसनने आपल्या नावात गंगू हा शब्द घातला. तर या बहमणी राज्याला किंवा या अल्लाउद्दीन हसनच्या वंशाला बहमण हे नाव प्रथमपासून नव्हते. तर अल्लाउद्दीन हसन व त्याचा मुलगा यांनी आपल्या नाण्यांवर बहमन शहा अशी उपाधी लावून घेतली व या उपाधीवरूनच अल्लाउद्दीनच्या वंशाला बहमणी हे नाव पडले. या बहमणी वंशात एकंदर 18 सुलतान होऊन गेले व त्यांनी सुमारे 190 वर्ष राज्य केले. यापैकी 3घांचे खून झाले, 2घांचे डोळे काढून त्यास राज्यपदास निकामी केले व एक अल्पायुषी ठरला. शेवटचे चार केवळ नामधारी होते. थोडक्यात काय तर या 18 सुलतानांपैकी 8च काय ते कर्तबगार निघाले व शेवटच्या 5 सुलतानांच्या कारकिर्दीत या राज्याची 5 शकले होऊन बिदरची बरीदशाही, अहमदनगरची निजामशाही, विजापूरची आदिलशाही व वऱ्हाडमध्ये इलुचपुरास इमादशाही आणि गोवळकोंड्यास कुतुबशाही अशा 5 शाह्या दक्षिणेत उत्पन्न झाल्या व या 5 शाह्यांविरुद्ध छत्रपती शिवरायांनी आपले हिंदवी स्वराज्य स्थापन केले. याबद्दलची माहिती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूच. मित्रांनो, आज ही आपल्याला कळालेली मुसलमानी शाह्यांची माहिती आपल्याला आवडली असल्यास आपल्या स्टोरी टॉक्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व सबस्क्राईब शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून आपल्या नेक्स्ट व्हिडिओची माहिती आपल्यापर्यंत वेळोवेळी पोहोचेल. धन्यवाद. जय शिवराय.